की आज आपल्या भारतामध्ये इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण दिलं जाते किंवा सेमी माध्यमातून किंवा इंग्लिश माध्यमातून अतिशय उच्च प्रतीचं शिक्षण हे आता भारतामध्ये दिलं जात आहे. आणि आपल्या भागात जर आपण बघितलं तर अजून सेमी माध्यम सुद्धा नाही, आपली मुलं अजून मराठी माध्यम मध्ये शिकत आहे. मग ही मुलं ज्यावेळेस शहरामध्ये शिकायला जाणार आहे 11वी-12वी नंतर, त्यावेळेस या मुलांची व्यवस्था काय होणार आहे? इतर राज्यातील जे आदिवासी विद्यार्थी आहेत ते चांगले शिक्षण घेत आहे आणि आपल्या भागातले आदिवासी विद्यार्थी शिक्षणामध्ये मागे पडत आहे. यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? काय होते सर माहितीये का, मी जसं आहे नाही का इथल्या आश्रमशाळेत आणि जिल्हा परिषदेत होतो तेव्हा मला 10वी पर्यंत मराठीच बोलता येईना. 11-12वीला कसं तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बरोबर, आणि 11-12वीला मी शिकत असताना कशी तरी मराठी शिकली आणि लगेच पुण्याला गेलो तर तिथंच डायरेक्ट सगळं शिक्षण इंग्लिश मध्ये. मग मला इथं मी आदिवासी बोलत होतो, आश्रमशाळेत ती शिकता आली नाही. 11-12वीला कशी तरी जमते मी येण्यापुरती मराठी शिकलो, तर पुण्यात जाऊन ती मराठी सुद्धा मराठी नाही की तू कुठून आला, कुठल्या डोंगरातून आला, अशी लोक हसायची माझ्या मराठीवर. मी म्हटलं झालं गावात होतो तेव्हा राजासारखं राहत होतो, आपल्या बोलीभाषेत बोलत होतो, कोणी विचारत नव्हतं. इथं मराठी कशी तरी शिकलं तर त्याच्यावर हसतात लोक. इथं इंग्लिश शिकायला गेलो तर आतापर्यंत माझ्या इंग्लिशवर आहे नाही का हसतात, अजूनही हसतात लोक की तुमची इंग्रजी हे नाही. परंतु मला काय वाटतं की भाषा हे फक्त शिक्षणाचं माध्यम जरी असलं तरी आजचं शिक्षण आहे नाही का ह्याच भाषेतून दिलं जाते. आदिवासींच्या बोलीभाषांना लिपी नसल्यामुळे आहे नाही का त्याच्यात शिक्षण घेण्याला खूप अडथळे आहेत. त्यामुळं आपण ही सर्वांनी, एक तर काय होते की आदिवासींना आधी मराठी शिकवली जाते, मग हिंदी नंतर इंग्लिश. तर मला हे म्हणायचं आहे की आदिवासींना तुम्ही डायरेक्ट आदिवासी बोली भाषेतनं डायरेक्ट इंग्लिश का शिकवत नाही? किंवा जर आहे नाही का तुम्ही मराठी शिकवायची असेल तर आहे नाही का त्याला तुम्ही कुठले तरी असे बेसिक कोर्स काढले पाहिजे. पण आदिवासींना सरसकट ज्या भाषा आहेत त्या लादल्या जातात. दुसरं आहे की अशा ठिकाणी आपल्या आश्रमशाळा पाहिल्या तर तिथं जे आहेत इंग्लिश मिडियमच्या शाळा तर काढू, पण किती शिक्षकांना इंग्लिश येते हो? प्रश्नच आहे. आणि शिक्षक आहे नाही का आदिवासी विकास विभागाकडे पैसा आहे, अशी आहे नाही का प्रत्येक आश्रमशाळेत अजून 100 शिक्षक आपण भरती करू शकतो, पण पैसा कुठे जातो? लाडकी बहिणीच्या इथं. आपल्या आदिवासी बायांना काय वाटतं की आपला आहे नाही का पैसा येते, पण तुमच्या पोरांना शिकवण्यासाठी जे मास्तर आले पाहिजे, तुम्हाला इलाजासाठी ज्या गोळ्या घ्यायला तुम्ही मेडिकल आहे नाही का खाजगी मेडिकल मध्ये जातात, खाजगी दवाखान्यात जातात, ती आरोग्य यंत्रणा तुमच्या इथं उभी राहू शकत होती. पण तो पैसा तुमच्या लाडकी बहिणीच्या नावानं आहे नाही का सगळ्या महाराष्ट्राला वाटला जात आहे आणि तुम्हाला त्याचा आहे नाही का 0.000% तुम्हाला दिला जातोय आणि त्याच्यावर तुम्ही खुश आहे. परंतु आपले दवाखाने, आपल्या शाळा मात्र अशा पद्धतीनं उघड्यावर आलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या परिस्थितीला आहे नाही का आपण सर्वच कारणीभूत आहोत असंही कधी कधी वाटते की आहे नाही का शासन तर आहे नाही का आपली मजाच बघते आहे, पण आपण कधीपर्यंत आहे नाही का आपली विकिटा पाडून घ्यायचा हा तर मोठा प्रश्नच आहे. त्याचबरोबर आपल्या आदिवासी भागामध्ये आज अनेक ठिकाणी पारंपरिक अंधश्रद्धा आहे.